हॅलो, वेलकम टू माय चॅनल प्रज्ञास ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत मेंदूवडा रेसिपी। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता रेसिपी स्टार्ट करूया। इथे मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे। ती रात्रभर भिजत घालून ही बघा छानशी भिजलेली आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया। महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही डाळ रात्रभर भिजत घातलेली असेल तर तुम्हाला सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही पडत। हे बघा आता डाळ मी पूर्ण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। बघा जरासुद्धा लम्स नाही आहे, त्याच्यामध्ये बारीक आहे। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण इथे पहिल्यांदा हाताने सोडण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग इथे माझा थोडासा पचका झालेला आहे। हाताने काय मला टाकायला जमलेलं नाही, त्यामुळे आपण आपली पारंपरिक पद्धत चहाची गाळणचा वापर करत आहोत। त्याला थोडंसं पाणी लावून घेऊन त्याच्यावरती आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते टाकून पुन्हा आपण पाण्यात बोट बुडवणार आहोत आणि मध्ये होल करून घेऊन ते तेलात सोडून घ्यायचं आहे। हे बघा असं सोडायचं आहे आपल्याला, तेलात एकदम अलगदमध्ये सोडून घ्यायचा आहे। हे बघा किती छान अलगद सुटलेला आहे वडा आपला, आणि तो माझा आहे हाताने ट्राय केलेला वडा। चला तर मग आता अशाच पद्धतीने सगळे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। आता आपलं हे सगळं तेलामध्ये सोडून झालेलं आहे। याला गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे। फक्त लक्ष असं ठेवा की गॅस मीडियमच राहिला पाहिजे, मोठा करू नका। वडे आपल्याला करपवायचे नाही आहेत, गोल्डन ब्राऊन कलर छानसा आला पाहिजे त्याला, फक्त एवढं लक्षात ठेवा। आणि हो, एक तर सांगायला विसरूनच गेले, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत। तर ह्याला आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहे। ते काढल्याच्या नंतर दुसरा राऊंड आपल्याला तयार करायचा आहे। तर दुसरा राऊंडसुद्धा सेम आपल्याला चाळणीवरती पाणी लावून आपल्याला बॅटर घेऊन वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर चला तर मग आता मी हे सगळं तयार करून घेते। तर अशा पद्धतीने रेसिपी आपली तयार झालेली आहे। ह्याला आपल्याला खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करूया। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।